यांच्या बंगल्यावरती महायुतीची बैठक सुरू झालेली आहे आणि याच बैठकीमध्ये आता जागा वाटपासंदर्भात काय खलबत होते हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि उदय सामंत देखील या बैठकीसाठी दाखल झाल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। आशिष शेलार यांच्या बंगल्यावरती महायुतीची बैठक सुरू झाली आणि या बैठकीसाठी शिवसेनेकडून उदय सामंत हे दाखल झालेले आहेत। जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये काय चर्चा केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महायुतीचं जागा वाटप आजच्याच या अंतिम बैठकीत ठरलं जाणार आहे आणि त्याच आधी आता आशिष शेलार यांच्या निवासस्थानी महायुतीची ही बैठक आपण पाहतोय। या बैठकीसाठी शिवसेनेकडून उदय सामंत हे दाखल झालेले आहेत। जागा वाटपावरून याच बैठकीमध्ये अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने आता उदय सामंत हे आशिष शेलार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज जागा वाटपाचा संपूर्ण फॉर्म्युला हा ठरवला जाणार आहे आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत विनायक दावरुंग, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विनायक, आशिष शेलार यांच्या बंगल्यावरती महायुतीची बैठक आणि आता उदय सामंत देखील दाखल झाले आहेत, काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे, ही शेवटची बैठक अशी म्हणावी लागेल, कारण शेवटच्या टप्प्यातली ज्या जागा अडलेल्या आहेत या अडलेल्या जागांसाठी ही बैठक जी आहे ते मंत्री आशिष शेलार यांच्या बंगल्यावरती पाहायला मिळते। भाजपकडून मंत्री आशिष शेलार, अमित साटम, अतुल भातखळकर आणि प्रवीण दरेकर, तर शिवसेनेकडून आतापर्यंत उदय सामंत आणि योगेश कदम हे दोन मंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मुंबईतल्या काही ज्या जागा आहेत त्यामध्ये 15 ते 20 जागा आहेत, त्या जागांमध्ये तिढा जो आहे तो पाहायला मिळतो। त्यावरती एबी फॉर्म अजूनही दोन्ही बाजूने कुणीच दिलेले नाहीत। काही जागांवरती उमेदवार अदलाबदल आहे, तर काही जागा एकमेकांना सोडायच्या आहेत। असा हा तिढा जो आहे तो आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही बाजूने हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आता बैठकीला बसलेले आहेत। किती वेळात हा तिढा सुटतो, कारण अगदी उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज हा तिढा सोडवणं गरजेचं आहे आणि हा तिढा सोडवण्यासाठीच ही बैठक जी आहे ती या ठिकाणी आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। विनायक, या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट्स घेत राहू तुर्तास, धन्यवाद।